महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीच्या वतीने आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतील जांभोरी मैदान ते वरळी डोम असा मोर्चाचा मार्ग असेल। देवेंद्र फडणवीस मोर्चातील महिलांना संबोधित करणार आहे। विविध जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते पत्रकार परिषद देखील घेणार आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ या महामोर्चाचं आयोजन महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। जांभोरी मैदान ते वरळी डोम असा मोर्चाचा मार्ग असेल। या मोर्चाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतील। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या मोर्चाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। चेतन, निश्चितच शुभम, कारण महाविकास आघाडी असेल किंवा देशामध्ये इंडिया आघाडी असेल या विरोधात भाजपने प्राण पेटवायला सुरुवात केली असं म्हणता येऊ शकतं। कारण आज सायंकाळी 5 वाजता हा जनआक्रोश मोर्चा आहे तो जांभोरी मैदान जो आहे वरळी येथील तिथून निघेल आणि संध्याकाळी 7 वाजता वरळी डोम येथे पोहोचेल। या ठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, मुंबई अध्यक्ष अमित साटम असतील आणि भाजपचे सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत। इतकंच नाही तर सर्व पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील उपस्थित राहण्याचं आवाहन आहे ते भाजपकडून करण्यात आलेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे एकाच वेळी फक्त मुंबईमध्ये किंवा वरळीमध्ये मोर्चा न काढता भाजपने संपूर्ण राज्यभर या आता आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे। मग त्यामध्ये स्वतः मंत्री पंकजा मुंडे या ठाण्यामध्ये आपल्याला पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळतील, तर नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची पत्रकार परिषद नागपूरमध्ये होणार आहे। नाशिकमधील आमदार आहेत देवयानी फरांदे, या व्यतिरिक्त भाजपचे जे केंद्रीय मंत्री आहेत सामाजिक न्याय मंत्री ते संभाजीनगर या ठिकाणी, तर भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असलेले तेजस्वी सूर्या हे पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळतील। त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आता भाजप रस्त्यावर उतरून कुठेतरी इंडिया आघाडीला महिलांविरोधात कुठेतरी उघडं पाडण्याचं काम आहे ते करताना पाहायला मिळू शकतं। शुभम, ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।